नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं मी पालकची प्युरी करून घेतली आहे। एक पालकची जुडी घेतली, त्याला स्वच्छ असं निवडून घेतलं, धुवून घेतलं, नंतर मग उकळत्या पाण्यामध्ये एक 4 ते 5 मिनिट त्याला मी ब्लांच करून घेतला आहे किंवा उकळून घेतला आहे आणि नंतर मग त्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग त्याला मिक्सर मधून त्याची प्युरी करून घ्यायची आहे। तर अशी मी पालकची इथं प्युरी करून घेतली। आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी त्याला तसं दाखवलं नाही व्हिडिओ मध्ये, एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही, त्यामुळे मी दाखवलं नाही। तर इथं कढाईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आहे। तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं टाकायचं। जिरं छान असे फुलले की मग त्याच्यामध्ये पाव टीस्पून हिंग टाकायचं। अगदी 2 चिमूट एवढा हिंग टाकला तरी चालतो। आणि नंतर याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे, त्याला एकदम बारीक असं चाकूने कापून घेतला आहे आणि आता त्याला परतून घेऊया आपण। जर तुमच्याकडे मॅन्युअल चॉपर असेल तर तुम्ही इथं चॉपर मध्ये सुद्धा कांद्याला चॉप करून घेऊ शकता। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग आपण कांद्याला थोडंसं साइडला करायचं आणि जे साइडला तेल आलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। तर मी एक 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याला बारीक कट करून याच्यामध्ये टाकून 1 ते 2 मिनिट मी छान असं परतून घेतला आहे। नंतर इथं 1 चमचा आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेत आहे। जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने टाकून घ्यायची। हिला जास्तीचं परतायचं नाही, कारण मग जास्त परतवल्यानंतर ती कडसर होते हिरवी मिरची, म्हणून अगदी थोडंसं एखादा मिनिट मी इथं परतवून घेतलं। नंतर याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची। तर हळद मी इथं अर्धा टीस्पून टाकली आहे। याला सुद्धा आपण कांद्यासोबत थोडंसं मिक्स करून घेतलं आहे। नंतर याच्यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे आपण बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। बेसन पिठाला अगदी 2 ते 3 मिनिट आपण इथं भाजून घेणार आहोत, किंवा त्याचा असा फेस व्हायला लागतो किंवा त्याचे असे बबल्स यायला लागतात, मग समजून घ्यायचं की आपण बेसन पीठ छान असं आपलं भाजलं गेलं आहे। खाली थोडंसं चिकटलं जातं, काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं असं चमच्यानं काढून घ्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। वासही छान सुटतो त्याचा भाजल्यानंतर। एक 3 मिनिट मी भाजून घेतलं बेसन पीठ। नंतर याच्यामध्ये अगदी एक छोटासा टोमॅटो टाकून घेतला आहे। टोमॅटो टाकणं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान असं टोमॅटो याच्यासोबत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की मग याच्यामध्ये आपल्याला पालकची प्युरी टाकून घ्यायची आहे। पण अगोदर इथं मी टोमॅटो सॉफ्ट करून घेतलेला आहे। मीठ टाकल्यानंतर पटकन सॉफ्ट होतो टोमॅटो, म्हणून मीठ आवर्जून टाकायचं टोमॅटो टाकल्यानंतर। तर इथं पालकची प्युरी घालून घेतली। याच्यामध्ये अगदी वाटी विसळून याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे। पाव कप एवढं पाणी असेल, जास्तीचं पाणी घातलं नाही। तुम्हाला जरा थोडीशी अशी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं आणखी पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। थोडंसं गरम पाणी करायचं कोमट आणि मग याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता याचा कलर छान असा हिरवागार राहावा म्हणून मी इथं अर्धा टीस्पून साखर टाकून घेतली आहे आणि 2 टेबलस्पून दही टाकायचं। दही फ्रेशच हवं आहे, बिलकुल आंबट आपल्याला दही नको आहे। दही टाकल्यानंतर छान एकदा मिक्स करून घेऊया आणि याला एक 4 ते 5 मिनिट आपण असं शिजवून घेणार आहोत। तर दही टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायचा। लो फ्लेम असतानाच आपण त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे, नाहीतर मग दही फाटल्या जाईल। तर फुल गॅसची फ्लेम असेल तर अर्धा टीस्पून गरम मसाला घातला, छान मिक्स करून घेतला आहे। आता याला एक 4 ते 5 मिनिट आपण असंच शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर थोडासा कलर चेंज होईल शिजल्यानंतर आणि टेक्स्चरमध्ये सुद्धा चेंज होतो। तर पाहू शकता टेक्स्चर एकदम परफेक्ट असं आलेलं आहे भाजीचं, एकदम असं मिळून आलेली भाजी, असं नाही की पाणी एका साईडला आणि भाजी एका साईडला झालेली आहे। एकदम छान अशी भाजी तयार झाली आहे आपली। आता गॅस बंद करूया आणि साईडला ठेवून देऊया या भाजीला। इथं आपण त्याच्यावरती तडका टाकणार आहोत एक। तर इथं तडका पॅनमध्ये 1 चमचा मी तूप घेतला आहे आणि तूप छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे टाकायचे। जिऱ्यानं खूप छान फ्लेवर येतो, म्हणून आपण इथं जिरे 2दा वापरत आहोत, पहिल्यांदाही वापरले आणि आता सुद्धा वापरत आहे मी। तर इथं 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याला असं उभं कट करून घेतलं आहे उभ्या स्लाइसमध्ये, म्हणजे मग त्याच्यामध्ये छान दिसतो। आणि हॉटेलमध्ये जेव्हा आपण लसूणी पालक खातो त्याच्यामध्ये सुद्धा अशा उभ्याच असतो लसूण कट केलेला। तर इथं 2 लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत अशा कट करून, त्यांनाही छान असं गॅस बंद केल्यानंतरच लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या। थोडंसं परतून घ्यायचं, लसणाचा कलर बिलकुल चेंज करायचा नाही आपल्याला, फक्त थोडंसं त्याचा कच्चेपणा जो आहे तो जाऊ द्यायचा आणि लगेच आपण इथं ह्याच्यामध्ये पालकची भाजी आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा तडका। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही भाजी तयार झाली आहे। याला तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपाती किंवा रोटीसोबत खाऊ शकता। मला भाकरीसोबत खूप आवडते ही भाजी, छानही लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन